नमस्कार मंडळी, मी दिनेश जाधव आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज चाललो आहे आत्नाला कुलदेवतांच्या दर्शनाला. आज नवमीचा दिवस आहे आणि नवमीच्या दिवशी आम्ही जाधव परिवार सर्व एकत्र येऊन देवाची पूजा करतो. तर बघा, जाता जाता ब्राह्मणगावची नदी लागली आणि रस्ता एवढा खराब आहे ना की रिक्षाची बोट होते, हळू इकडून तिकडून हालत जाते. हा दादू, बोट बघ कशी रिक्षा हलते, बोटीसारखी हलते ना. ह्या नदीला आहे ना पूर आला ना की लोकांचा संपर्क तुटतो, म्हणजे ह्या इकडनं तिकडे जाता येत नाही. हां, तेरतो ते बघ आपला तर काका बघ कशी रिक्षा चालवतो ना एवढी जोरात की पटापट आपल्याला हातण्याला घेऊन आला. आता आपला हातना नाही, कुरुंजा येईल आता. राईट मारले बघ, कुरुंजा येईल, कुरुंजा स्टॉप. यस, कुरुंजे स्टॉप आला. अरे बापरे, वाडगोबाची एवढी बकऱ्या बघा किती आहे. वाडगोबा बघ, वाडगोबा एवढी बकऱ्या आम्हाला देतो का एक? वाडगोबा चालू हलू घेतली आणि रिक्षा बघ पुढं. चल पटापट आलू चालव रे बाबा. आणि त्या आलू चालव जरा, एवढी फास्ट कशाला चालवतो? अरे हलू चालव दादू, सांग काकाला हलू चालव. यार बघ ना कसा चालवतो. बघ तो लोक खूप काय करतात आणि सगळे शेतात जायचं. आता भोईरपाडी ना, भोईरपाडची नदी नाही ती ओव्हन चाललं त्या वेळेला जरा वया मच्छी भेटते त्याच्यात. येस आपण चाललो आता भोईरपाडीला. इथं वरती टेपाव बघ, हा बघ भोईरपाड आला. आता आतमध्ये अरे जगदीश काकाचं घर. हलू चालव रे आता तरी रिक्षा, हलून पार्किंगला लाव. एक्सिलेटर याच्या कसा माकडाच्या हातात खोली दिल्यासारखं आहे. बस चला आता जाऊया घरी. जिथे कुलदेवत आहे तिथे जाऊया. इथं मित्रांनो आमचे कुलदेवत आहेत या घरात समोरच्या. प्रत्येक वर्षी आम्ही सगळेजण इथे येतो आणि आमच्या देवांना खाणं देतो. यावर्षी पहिल्याच दिवस जेवण देतो. खाणं नाही, जेवण देतो. बरोबर. बघ आता आपलं जाईल श्रवण दादा गेला पुढे ना. हा बघ काका आपल्या पुढं आला रे. श्रवण दादा गेला पुढे. अरे जगदीश बाबा बघ, आपले जगदीश बाबा ढोलके टाईट करायला लागलेत. काका आहेत ते लोक. काका लोक पण जोर. नाही, शुभम काका आहे आणि प्रसाद काका आहे. अरे नीट दोर बांधा ढोलकीचा, टाईट करा जरा. देव नीट खेळवलं पाहिजे. काकाने लावली तयारी करायला बघ. आता हे आपले कुलदेवत आहेत तिथे, हिरवा देव. आणि चाफ्याची फुलं लावलं. ही 6 माला आहेत खुरासणीची. या खुरासणीच्या 6 माले आपल्याला लागतातच लावायला नवमीच्या दिवशी. 9 दिवस 9 खुरासणीच्या माला आणि चाफ्याची फुलं. हां मग काय बोलायचं. काका बघ, काका लय मदत करायला लागला रे काका. हार ओके हार. तो हे बाबा आला, आपला बाबा वासुदेव बाबा, माझा वासू नाना. हाय भक्ताला काहीतरी सांगतोय तिकडे पाठी. मया बघ, महेश काका. हां आपला पण काका आहे, महेश काका आहे तिथे. महेश काका आता तिथे होता ना पाठी उभा. तो महेश काका आपला. आणि हा वासू नाना बाबा, आपला वासू बाबा काका आहे. आणि ते बाबा आहेत जगदीश बाबा, पोलीसवाले. त्यांच्याकडे बंदूक आहेत पण बंदुकीत गोल्याच नाही त्यांच्या. गोल्या नाहीत त्यांच्या बंदुकीत. अशा तऱ्हेनं आमची सगळी देवांची टाळी चालू आहे, टाळी.
काय चालू आहे? तयारी चालू आहे. बरोबर, व्हेरी गुड. अशा तऱ्हेने आमची तयारी चालू आहे. आता बाबा बसलेत भक्तांसोबत, जरा गप्पा गोष्टी करतात. आपला हा भगत बाबा आहे आणि हा दुसरा भगत बाबा आला देव. गणेश काका बघ तिकडे बसला आहे, कृष्णा काका आहे आणि महेश काका आपली फुलं बांधा. नीट बांध जरा, किती वेळेला बांधतोस. आपला हिरवा देव. ते बांधलेले आहेत, ते आपले खंडेराया जेजुरीचे. जेजुरीचे खंडेराया, जेजुरीचे खंडेराया. आणि हे आपला हिरवा देव. आपला हिरवा देव म्हणजे आपल्या पारंपरिकप्रमाणे आपल्या मोराच्या पिसांचा गुच्छा करून आपण प्रत्येक वर्षी त्या देवाची पूजा करतो. हिरवा देव आहे. ओके. प्रत्येक आदिवासींचा हिरवा देव हा कुलदैवत आहे. हे बघ आपली ढोलकी बघ. आदिवासी, आपण आदिवासीच आहे. हे ढोलकी बघ कशी मस्त सजवली आहे ना. आता फुलबिल पूजा करणार आपले बाबा. आणि ढोलकी वाजवणार गणेश काका वाजणार आहे. महेश काका बघ आपले लावतात फुलं बांधायला, झोपलेत मस्तपैकी. ना एकदा बांधायचं तर नाही तर सारखं हे करतं. हे बघ फुलं आहे, ते नारळ बिरल फोडणार. आता पहिला पूजा बिजा करणार, नंतर मग नारळ फोडणार. जोरात फोडणार नारळ. बघ महेश काकाला सांग जरा नीट बांध. किती वेळा ना तू सांग ना, ते ऐकत नाही माझं. नाही ऐकत. बघ आता भक्तांकडे दिल्या प्लेट. आता तांदूळ जरा मंत्र मारतील. आपल्या देवांची पूजा करायला लावली बघ. सुरुवात झाली देवपूजेला. तांदूळ टाकायला लावलेत. हे 3 देव बसलेत बघ. त्रिदेव आणि आपला काका कृष्णा काका आणि श्रवण दादा आहे काय. आणि एक कोण आहे दिसला नाही प्रथम. बघ भक्तांची टीका लावला आता बाबांनी. त्यानं भक्तांनी पण बाबाला टीका लावला. नीट पूजा करा. ढोलकीला लाव, गण्याला पण लाव. या गण्याला काय रे नीट वाजव ना. एकच हाताने वाजवायला. मया काय बघतो, कुठं बघतो मया? अय मया, काय रे गपचूप यायचा? लक्ष पण नाही याचा. लाव ते बेस्ट लाव त्याचे पण मयाचे. अरे हार्दिकचे लावला. असं हार्दिक दादा ते बाबा. हार्दिक दादा बाबा. इन्या इन्या आहे का? योग्य आहे. योग्या हे होतं. योग्या दादा. योग्य दादा आहे. इन्या नाही. इन्या दुकान सांभाळायला ठेवलं आहे घरी. मग दुकानात थंड संपतात ना पटपट, त्याच्यामुळे. दुकानातल्या थंड संपतात म्हणून योग्य दादाला ठेवलं आहे घरी. योग्या काका दुकान घेतलं ना बाबाने. आपल्याला जायचं आहे ना. कधी जायचं दुकानात खाऊ खायला? गावाला. आपलं गाव कोणतं आहे रे? आपलं गाव कोणतं आहे? अमरापूर. व्हेरी गुड. हे बघ हे गट बसवलेले आहेत. असे गट बसवतात. ही कुरासनीची माल आहे. आपले हे देव आहेत. खंडेराया, भैरी भवानी, वेताल देव, भराडी देव आहे, जोटिंग देव आहे. बिले हिरवे देवा, उमादेवा, खंडेराया. हे बघ हे आपले देव आहेत. ओके. येस. आता थोडे उशीर आरतीची तयारी. बाबाने आरती घेतली करायला आपल्या कुलदेवतांची. ओके. आता बघा देव येतात कसे बघा मित्रांनो. तुम्ही पण बघा आमचे देव कसे येतात ते. आरती चालू असताना आमचे कुलदेवत जे पाळ करतात त्यांच्या अंगात येतात. बघा तुम्हाला बघायला भेटेल. काय प्रसाद बरोबर ना.
आपले कुलदेवतच त्यांच्या अंगात येतात, ते पाल करतात ना, म्हणून असे देव येतात अंगात. अरे फक्त चपल आला हा श्रवण दादा योगेश काका दोघांच्या अंगात मच्छी मटण खात नाही 9 दिवसात ते पूजा करतात. देवबाप्पा कुलदेवत आहे मित्रांनो. बघा अशा प्रकारे देव अंगात येतात आमचे कुलदेवत. त्याच्यासाठी पाल करावी लागते तेव्हा ते अंगात येतात. जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. काय येस येस बघ बघ कशी देव येत आहे बघा. तुझ्या आता होणार ना ही आरती व्हायची आहे बघ.
आपल्याच घरातलं देव आलं. आत्म्याचा भोईर पाडचं कोण नाही देव आलं. अमरापूरचं सगळं देव आलं. अरे गाण्या थांब ना, हलू घे ना जरा. चला कशाला खेचतो जेवढा. पकडून राही त्याला दे. हा बेस बेस, दोर बांध त्याच्या अंगात आला. असं गण्यान करगोडा बांधायला. अरे हसायला लागला तो. अरे हॅलो देवतेत आरती झाली अशा प्रकारे. आरती झाली. आता वाजवते त्याचा देव इतरांना, भक्तांचे पण आणि आपले देवांचे पण. बारकाली पोराला पहिला टाईम तर भेटला पाहिजे का नाही. चला तेव्हा हो या एकदा येतील आता. अरे मन्या कवालाच पक्का लागेल याने पण पक्का बांधलेला आहे. करवटा तेव्हा तर त्याच्या अंगात नाही आलेला द्या. हा हो येईल आता परत पाया पडणे काय रे खाता ऑर्गॅनिक खाता. भाऊ आहे माझ्या काकाचा मुलगा, भक्तिवेदांमध्ये कामाला आहे. ऑर्गॅनिक जेवण जेवतो त्याच्यामुळे त्याची तब्येत एकदम चांगली झाली आहे. महेश बघा त्याचाच भाऊ सक्का, तब्येत काय बरोबर नाही. त्याने विचार करतो काय करावं आता. गण्या गण्या काय द्या काय करायचं आता. बाबा वाजवायला लागलाय. बाबा नीट वाजवा सांग. पण
टाकले ना तिथे त्यांना रेषा मारून दिले, ती बरोबर रेष म्हणजे खरोखर अंगात आलेलं आहे त्याच्या, ती खरोखर त्यांनी लक्षात ठेवलेली रेषच ती दाखवलेली असते, ते देव दाखवतात बरोबर. मित्रांनो, खरा देव असा असतो की समोरच्याच्या मनात काय आहे ना ते सगळं ओळखतात. तर आपल्या सांग, यूट्यूबवर फॅमिलीला सांग की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आम्ही बघतो. चला, गणेश काका पण व्हिडिओ काढायला लागले.
aku lagi tuh ada. बाबा आता नारळ फोडतात आहे. आमचे काका आमच्या कुलदेवतांच्या नावाने नारळ फोडत आहेत मित्रांनो. काही इडापिडा असेल ते आमच्या जाधव परिवाराची दूर करा आणि सर्वांना सुखी ठेवा असं म्हणून देवांना एक नारळ देत आहेत. बाहेर पडला तर उलट भारी ना. बाहेर पडा वाघोबाला दिला म्हणजे तो वाघोबाला बाहेर कमला देता वाघोबा म्हणजे तो वाघोबा तो आता दिला काही नाव बघत आमचे देव घेतात आहेत. काकाशांच्या हातात दान देणार आहेत. प्रत्येकाला देणार आहेत. प्रत्येकाच्या हातात प्रत्येकाच्या दान वाटप जोड्या मांडून आहेत. पाया पडतात देवाच्या आमच्या. शेअर करा, सबस्क्राईब करा. पाऊस जोरात आला त्याच्यामुळे लाईट गेली. इकडे बाहेर
मित्रांनो आमची पूजा अशा प्रकारे पूर्ण झाली आहे. सगळेजण आपण जरा प्रसाद ठेवला. छान छान नवीन व्हिडिओ पोहोचवण्याचा व्हिडिओचा आनंद काय बघता ते नाचवलाच नाही ते मुलांना नाचवायला कसा कानाला गणेश काकांनी फुल मागलं आमचं पाणी जास्ती पडला ना ऊन पडला त्याच्यात निघाला ना बस बरोबर गणेश काकाने घेतलं बघ की देवा हे Thank you.